नीट गोष्ट लक्षात धरा बरं का. मी काय म्हणायचंय मला ती म्हणजे पोटचं लेकरू असतंय पण त्या लेकरासाठी माय म्हणीन ते करीतीय. ऐकलं का. आता समजा पोरग आहे आणि त्याची बायको सुनबाई तिच्यासाठी त्या सासूनं म्हणीन ते प्रयत्न केले, म्हणीन ते प्रयत्न. ते कशासाठी. तिच्या स्वतःच्या लेकासाठी. की तिच्या स्वतःच्या लेकाला त्या सून म्हणणारणीनं महत्त्व द्यावं आणि त्या लेकाच्या भावना समजून घ्याव्या. कसली ती सून लेकाच्या भावना समजून घेतीय. कुणाच्याच भावना समजून घेत नाही. टकटवळी नंदा गवळी म्हणायचं मग तशा सुनाला. खरं आहे का नाही. तशा सुनाला माझ्यासारखी सासू पाहिजे. मग आधीच मी दम देऊ देऊ दुसऱ्याच्या सुनायला मलाच कुणी द्यायचं नाही. म्हणजे मयाच पोरायला कोणी पुन्हा पोरगी द्यायचं नाही. नाही तर नाही. अशा कितीतरी महाग लागल्यात आताच. कळलं का. पोराचं लग्न कर, पोराचं लग्न कर, पोराचं लग्न कर म्हणून व सोयरे दायरे पोराचं लग्न कर, पोराचं लग्न कर म्हणून म्हणून लागलेत महाग. हे सत्य आहे. पण अजून कशातच काय नाही. कसं नुसतंच लग्न करून काय मिरे वाटू द्यायचेत का डोक्यावर. पोराला ती पोराला पुन्हा त्याच्या बायकोला बी बसा सांभाळीत मग. म्हातारपण आपलं आल्यालं आणि ते तरुण आहे तर म्हणून म्हणू, तरुण आहे तर म्हणू म्हणू बसा त्याला पुरीत म्हणीन ते. नग 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 आताच नग. त्याच्या पायावर उभा राहू द्या आणि ते म्हणजे आपले कुणाचे तुमचे झाले माझे झाले पोरं. आव माय त्यांना एवढ्या आकली तरी पाहिजेत ना की एक जबाबदारी उचलू शकते ते बायकोची. तवा मग करून द्यायचं आहे की. ते झालंय कसं पोरग बी आहे लहानच निवडलं नुस. अजून 19-22 वर्ष बी नाही झालं त्याला आणि त्यानं दुसऱ्या जातीची पोरगी पटविली आहे आणि फायजी तर तीच फायजी नाही तर मग मी तुमचा नाहीच. कसलं बी काय बी म्हणायलंय. वरी चाललंय छतावर आणि भिडू घालायले मायबापाला. माहिती आहे का. आता सगळे मित्रमंडळी सगळे फोनावर नुसत्या गोळा झाले तर तसं करू नको र, तसं करू नको र, ऐक र ऐक र. नाही आत्ताच त्या पोरीच्या घरी जा आणि आत्ताच ते काय ते फायनल करा आणि तिला घेऊन या घरी. असं बाई रात्रचे 12 वाजले. त्यानं एवढं नाटक केलं परी छतावर जाऊन. हवालदिक सगळे झाले शाने सुरते. काय नाही इलाजच झाला. खरंच उडी बिडी टाकली तर काय सांगावा. काहीच करा येणार काहीच नाही. आणि एकुलतं एक लाडा नवसाचं लेकरू ते आणि लाडाचा तसला किडा असतंय बघा. जित्तल्या तित्त एक लेक असू द्या की 2 लेक असू द्या की 4 लेक असू द्या. एकाला बी आणि 4ला बी वागणूक तीच द्या. मी तशीच करीते. मला 2 आहेत. 2ला बी अशी टाईटच करीते. म्हणजे बाहेर जाऊन उशीर झाला त्याला डायरेक्ट व्हिडिओ कॉल. चल कुठं आहेस दाखव. मग म्हणते तर सनकी आहे आमची माय सनकी आहे. माहिती आहे का. म्हणजे उचलच पाहिजे आणि बघितलंच पाहिजे. हे असं लक्ष दिलंच पाहिजे
आता माहिती आहे लेकरं ऐकण्यात कोणाचे राहिले नाहीत आणि करायचं ते करीत येतं. मला बी मान्य आहे बरं काही, मला बी मान्य आहे. ते कशावरून तुम्हाला सांगते मी. आता माझं एक पोरग जे आहे ना माझ्यापेक्षा चंचल आहे, कळलं का? चंचल कसं बोल देत नाही कुणाला माहिती आहे का? शेंडे फळ आहे. हां, बोलू देत नाही, पण 100% ते बरोबर असतंय. ऐकलं का? त्याचं ते गलती करीत नाही अशी गोष्ट आहे. गलत्या म्हणजे माय असू द्या की मग बाहेरचं कोणी, जे राईट आहे तेच तिथंच सॉर्ट आउट करीत आहे. लाड कुणाचाच नाही, भेदभाव तर कसलाच नाही. एक घाव दोन तुकडी. 19 वर्ष लागले आता ह्या जानेवारीच्या 6 तारखेपासून, कळलं का माझ्या पोराला? एक जे आहे का ते मोठं ते निवळ की बापासारखं. हो, आता तुम्ही म्हणता बघा स्वतःचे गुण चांगले दाखवायली आणि नवऱ्याचे गुण वाईट दाखवायली आहे. पण मी स्वतः बी घरातच असते, घरातूनच गोळ्या झाडीते डिस्काउंट करून, माहिती आहे का तुमच्यापाशी? हां, मी कुठं जात बी नाही, येत बी नाही, मला बाहेरची दुनिया माहिती बी नाही, हे सत्य आहे. तसंच माझा पोरगा जे आहे का लहाना, ते उगच घराबाहेर कधीच पडत नाही. दुनियाची माहिती आहे त्याला, कारण की शिक्षण आहे. 2 इकून कॅम्प्युटर समोरच असते. मोबाईल 1.5 लाखाचा एवढा मोठा आहे. त्या प्रत्येक गोष्टी कळत येतात त्याला, जागेवर बसलेल्या. त्याच्यानं त्याला दुनियादारी करीत फिरायची गरज नाही, काय नाही. ते मोठं पोरग जे आहे का ते फोन करू बोलून घ्यावं लागतंय व घरी. हां, ते बी गुंतलेलंच असतंय. वदवद करतंय, लय वदवद करीत आहे का? कुण्या बी फीडमध्ये घुसू द्या, असा जीव जेवढा आहे तेवढा झोकीत आहे मधात. अंतरात्मा, इमानदारी आणि बाप बी तसलाच आहे. रविवार आलाय मला सुट्टीची गरज आहे असा कधी म्हणतच नाही बिचारा. हां, म्हणलं का नाही? आता मलाच लय कंटाळा आलाय तुम्ही घरी राहायना म्हणून. एकतरी संड्याला राहा घरी, मला लय बोलायचंय तुम्हाला, भांडायचंय तुम्हाला अशी म्हणते मी बरं का. नसतंय रे जमत तसं आडी मारायला. बघा म्हणते तर ह्यानं मुदाम असं केलं, असं डोळ्यात येतं या अशा म्हणतात मला, गप करीत येतं आणि मग निघून जात येतं. माहिती आहे का? असा नवरा बी आहे म्हणून म्हणलं ते मोठं पोरग बापासारखं आहे. हां, ते पोरग बी काय करतंय माहिती आहे का? हो आईच करतंय. आलो असंच करतंय. आणि त्याला जे करायचं तेच करतंय. म्हणून मी म्हणायले ऐकण्यात कुणी नाहीत राहिले लेक, पण आपलं लक्ष असायच पाहिजे व माय, आपलं लक्षच असायला पाहिजे. लेकरावर मायबापाचं लक्ष असायच पाहिजे. कमीत कमी मायबापाला माहिती असायला पाहिजे आपला लेक बाहेर जातोय, काय करतोय, काय नाही करीत, का कुठवर त्याची धाव आहे, म्हणजे बाहेरची त्याची वागणूक कशी आहे, कुणासंग आहे, किती आहे, हे असले लक्षणं बघा का नाही लेकायचे. आपण नक्कीच पॉइंट करून ठेवायचे. हो, आपल्या कामाला येते तर, आणि कदाचित आपल्या लेकायच्या कामाला येते तर. त्याच्या आता नाही लक्षात आलं तर कधी ना कधी येईन. वाटू द्या त्याला, आमची माय अशीच आहे ना आमची माय तशीच आहे. चलतंय मला तसं तुम्ही बी करा. तुम्हाला सांगते त्या पोराची गोष्ट,
ती आहे वेगळ्या जातीची, ती पोरगी बी शिकलेली आहे पण ननुशी आहे, तिचं शिक्षण चालू आहे. आणि मग ती पोरगी स्वतः सांगायली आपलं वय नाही पण त्या पोराला कोणीतरी भडकिवलंय, त्याच्या मित्रांनी, दुसरं कोणी भडकिवलं नाही, त्याच्या मित्रांनी भडकिवलंय. त्याच्या मित्रांनं असं भडकिवलंय की तू तिच्या मागं एवढा लागलास पण तिचं लग्न लय चांगल्या घरात करणार आहे तिचा बापन माई. तुला देतात का असल्याला फसल्याला असलं तसलं. म्हणजे ते चिडाचिडी झाली आहे बाहेर मित्रामित्रांमध्ये, शर्त धरली, शर्त धरली असं समजा. हां, बाहेर पोरानं मित्रामित्रानं. तर मग ह्यानं पोरानं शब्द दिला असं ना, आणीन तर मी तिलाच आणीन ना आताच आणीन घरात, अशी गोष्ट झाली, दुसरं काय नाही झालं. हां, ती पोरगी म्हणती मला शिकू दे आणि तू बी कामाधंद्याला लाग, मायबाप असा सहजासहजी द्यायला तयार नाही. हां, आणि आपलं वय बी झालं नाही, मी दुसरीकडं कुठंच लग्न करीत नाही. वाटलंस तू मायबापाकडून शब्द घेत असा. आणि त्याचा बापन ती टट्टा हागू लागली, भेऊ लागली त्या पोरीची मायबाप बी. हां, आता हे मॅटर होतंय काहीतरी आणि आम्ही अडकत आहोत ह्याच्यामध्ये. तर ते बी म्हणू लागले दुसरीकडं कुठंच देणार नाही, आमच्या पोरीचं आताच आम्हाला लग्न करायचं नाही. तुला एवढी गोष्ट साधी का समजून घ्यायची नाही? आमच्या पोरीचं लग्न नाही करायचं आम्हाला. असली गोष्ट होती आहे, त्याच्यानं आपल्या लेकरावर आपण लक्ष लावायचं काय राहिलंय. हां, आणि गोडीनं आपल्या लेकरायला आपण हिशोबानं त्यांच्या हिशोबानं चांगलं सांगायचं, शिकवायचं. विरोधात नाही, विरोधात सांगितलं की ते मग लयच होतंय खेळ खंडोबा. हां बाबा, आज व्हॅलेंटाईन डे आहे. रिकाम्या राणी कोणाला पर्पज मारशील, कुणाला काय गिफ्ट देशील, किंवा मग सहज जरी तू दिलीस तर समोरचा गैरसमज करून घेऊ शकतंय. शांत राहाय, तशा खेळात जाऊ नको, पडू नको. काय आपला गरज नाही. आपला वेळ आला की तू म्हणशील तसं. पण आता आपल्याला आपलं बघायचं आहे, करिअरवर लक्ष द्या. माझ्या झोपेतून उठलं की झाले चालू मी माहिती आहे का. हां, तर ते कसं झालंय, पोरी बी लय हायता व तुम्हाला वाटन बघा हिला का पोरगी नाही का, ही दुसऱ्याच्या पोरीला अशी म्हणायली आहे. हां, पोरायचं नाव ठसा पडलाय, मग तर पोरी बी लय हायता. आपण कसं असावा, नाही पडायचं तसल्या घोळामध्ये. सांगणं माझं काम होतं, हाय का नाही. तसं तुम्ही बी आपल्या लेकराला आपणच समजून घ्या रे बाबा. हां, उगाच दुसऱ्याच्या भरवशावर नका जगू देऊ. पण आताचे पोरं आहेत तसे, तर मी माझ्या लेकाला बी तसं कसं एवढं कंट्रोल करू शकत नाही. काय बी म्हणा तुम्ही. आता माझा लेक त्या ऑफिसमध्ये काम करतंय, तिथं पोरं पोरी सगळे आहेत, कुणीच नाही म्हणाय नाही. म्हाताऱ्या बाया आहेत शिकायला येणार नाही ते कोर्स. पण माझं पोरगं तिथं क्लिअर खट आहे. ऐकलं का? का क्लिअर खट आहे ते बी मी तुम्हाला सांगते. माझ्या पोराला त्या ऑफिसाचा आणि त्या ऑफिसातल्या लोकांचा कसलाच कुठलाच किती कोणताच संबंध नाही तसल्या बाबतीत. हां, अशी गोष्ट आहे. म्हणजे कॉलेजचं जुनं मॉडेल कळलं का? कॉलेजचं संघ असणार व माय. हां, असं इथून तिथून कुठूनच उचललेलं नाही व इथून तिथून कुठूनच उचललेलं नाही. ते संघच आहे.
कॉलेजच्या काळातलं. हां, आता त्याला 2-4 वर्ष झालं की कॉलेज सोडून बी. हां आता माझं पोरग 22 वर्षाचं आहे. 22 22 लागले माझ्या पोराला. तर अननसपणापासूनच वळखी करीत येतं लेकरं. हां, आणि जसे जसे पुन्हा मग ते टप्प्यात येते तर जसे जसे मोठे होते तसं तसं ते टप्प्यात आपल्याला घेत चलत येतं असं आहे. हां, तर गुंजाईशच नाही. किती बी 1000 लोकायत असू द्या, पोरगा गुंजाईश नाही. आपण किती बी म्हणा, काय होऊ शकत नाही. तुझं मन आहे तिथं. बघा येईन पुढच्या पुढे असं म्हणतंय तसं म्हणल्यावर पण त्याला बी माहिती आहे बरं का. हां, की एकदाच असतं या, पुन्हा पुन्हा चव नाही. त्याच्यानं आणि खरंच पोराची जात पोरीपेक्षा इमानदार असते, हे सत्य आहे. पोराची जात पोरीपेक्षा इमानदार असते. सुरुवातीला म्हणजे सुरुवातीच्या टप्प्याला बरं का दादांनो, सुरुवातीच्या टप्प्याला पोरगा इमानदार असतो आणि त्या इमानदार पोराला ती पोरगी बी धोका देत नाही. त्या पोरीची एक खानदानी परंपरा आणि ती तिला मोडता येत नाही. तिचं किती बी मन असू द्या पोरावर, पण तिच्या मायबापानं जिथं दिलं ना गुणानं तिथं तिला जावाच लागतंय. तिथं नांदायला जावाच लागतंय, लग्न करून घ्यावाच लागतंय, संसार करून दाखवावाच लागतंय. पोरगी एका हिशोबानं नाही देत धोका. जर तिनं दुसरीकडं लग्न तिच्या मायबापानं लावून दिलेलं असलं तर ती पोरगी धोकेबाज आहे असं शक्य नाही. हां, तुम्हाला सोडून दुसऱ्याला सोडून तिसऱ्याला अशी जर करीत असली तर मग ती धंद्यावाली म्हणायचं. कळलं का? मग मी असली आहे. पण शक्य तो पहिला टप्पा मुलगा बी धोका देत नाही आणि मुलगी बी धोका देत नाही. धोका देत आहे त्यांना तकदीर, हे निश्चित आहे. हां,